वैशाली ताई पेता का चहा मग? नाही बा मी पेली, आता नाही पेत मी चहा. आत्या बैल देऊन दे ना, आत्या बैल तर प्याच्याच होत्या. त्याला दे. आणि राजेश बापूजी झोपलेच आहे का हो अजून? हे झोपलेच आहे. त्याला दिन मग उठले म्हणजे. आणि का हो वैशाली ताई, भाऊजी तर आलेच नाही रात्री. तुम्ही म्हणे भाऊजी येते म्हणे, तर काऊन नाही आले? एवढा उशीर झाला भाऊजीले, का आलेच नाही ते? घे तू पिऊन मग आता. ते नाही आले. फोन आलता त्याचा रात्री, उशीर होते म्हणे मला, तर उद्या परवा येईन म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, काय म्हणू आता, कामाला गेलेल्या माणसाला काय परेशान करत बसा. मी म्हणतच नाही नवऱ्याला आताचे उद्याचे परवाचे म्हणून. या ना भैया. मग नाही तर काय हो वैशाली ताई, कामासाठी जाच लागते बिचारे माणसाला बाहेर, नाही काय? हो जातं लागतेच. तो चहा तर इथं घेऊन थंडा करशील का नेऊन देता त्या पहिले? हा तू तरी पे, नाही तर त्याला तरी नेऊन दे. आता चहा प्यायचाच आहे वाटते अजून. हा असंच करतो, आता पहिलेच नेऊन देतो. असं आहे, मोहिनी पहिले होती कशी आणि आता झाली कशी? हा मी गेली म्हणून सुधारली काय मोहिनी? एवढे दिवस होती नाही म्हणून मी सगळंच करायला लागली. पहिले तर करेच नाही. आता बाय बरं कुकरही चढून दिला गॅसवर, चहाही केला, भांडेही घासले, लय कामं करते आता. आणि पहिले करे नाही ना, एक काम नाही करायला पाहिजे. जीव काढे नुसतं, जीव काढ्या म्हणाची. बाई आठवण करून राहिली असं ना आता. किती दिवस झाले तिथंच तिथं होती, तर तिला गमे जरासं. आता म्हणत असं पोरगी गेली बापा माई, हा तिलाही गमून नसून राहिला आता. पण आता काय करतो, पोरीला तर शेवटी सासरी जाच लागते. किती दिवस राहीन पोरगी माहेरी गेली म्हणजे? पोरीचं जीवन मोठं खराब आहे बापा. लाईनाचं मोठं तिथं होते माहेरी, आणि लग्न झालं का बस झालं बापा, गेली सासरी पोरगी. सासरचं जीवन कसं आहे ना काय आहे, किती सुखात असं माहेरी पोरगी, तरी सासरी तिला दुःख भोगाच लागते. कोणाचं ना कोणाचं आहेच तिच्या नशिबी. काय मी पोरीच्या जीवनात असं कोण लिहिलंय देवानं? तर माईले तरी म्हणू शकते, आई मी नाही करतो आता हे काम तू करून घे ना. आई पटकन करते बिचारी, तिले पोरीची बातच किव येते. सासूले म्हणू शकते काय असं? सासूले तर बोलता येत नाही बापा. हाती हाती नेऊन द्या लागते सगळं. म्हणून तर म्हणते ना, सासूत ना मायमध्ये लय फरक आहे म्हणते. तर खरीच गोष्ट आहे, सासू कधी माय बनत नाही, सून कधी पोरगी बनत नाही. असं आहे जगाची रीत. केव्हा आले तुम्ही? मला तर माहितीच नाही तुम्ही आले तेव्हा. मला थोडासा आवाज पण नाही दिला तुम्ही. मी तुमची वाटच बघत होती किती दिवसाची, केव्हा येणार म्हणून तुम्ही. बापा तुला माहित नाही की मी आली तर? एवढा जरा जरा कल्ला झाला घरात. आम्ही काय म्हणते तर दिवसभराचं बसलो उठलो, गोष्टी केल्या, जेवलो सोबत. तू खोलीच्या बाहेरच नाही आली काय? का घरी होतीच नाही? हा आणि दरवाजा तर उघडाच होता. तू या तू तर दिसली मला अंदर बसली होती, मला साजरं पाहिलं ते अंदरून. आणि आता म्हणतो का मला माहितच नाही? नाही ना, मला माहित असतं तुम्ही आली नसती का तुम्हाला बघायला. पण मला माहित असतं नाही तुम्ही आल्या तेव्हा. मला असं वाटलं की मोहिनी ताईच आहे का, आणि त्या कशा जोरा जोराने कल्ला करायची त्यांना सवय पडली आहे ना. मला असं वाटलं की त्याच आहेत का. बरं वैशाली ताई, चहा नाही झाला का? चहा बनवला नाही का आज? चहा बनवला, चहा बनलाय आणि पेले सगळेजण. तू चहा प्यायचीच होती काय अजून? बनवून घे थोडासा तुझ्या पुरता, बनवून घे ना, पिऊन घे. आली वाटते महाराणी. हा महाराणी बाई आल्या, द्या तेले आयता चहा हातात. हा जसं काही घरात राहून आमच्यावर उपकारच करून राहिल्या त्या. द्या हो वैशाली ताई, चहा द्या तुमच्या जवळे. चहा नाही देत का तिले? काऊन काय झालं? चहा कायले हातात द्या लागते तिले? बनवता नाही येत काय? बनवून पिन ते. बनवता आलं असतं, कायले लागलं असतं एवढं? आत्या बाई देते तिला तर चहा बनवून रोज, म्हणून तर म्हटलं तुम्हाला का द्या तुमच्या जवळ चहा बनवून तिच्या हातात. रोज आत्या बाई देते, आज तुम्ही द्या. मी तर काही देत नसतो, मी फक्त आमच्या सगळे पुरता चहा करतो. हा महाराणी उठूनच नाही 10 वाजेपर्यंत, तर काय मी बसन का इथं? आणि तिच्यासाठी काय जेव्हा उठून तेव्हा चहा नेऊन देत का तिला खोलीत? तिला तर बापा खोलीत चहा नेऊन पाहिजे. वैशाली ताई तुम्हाला माहितच नाही हिची रंगत काय आहे तर. काय झालं मग दिला तर? आणि तुम्हाला मागत आहे का मी तर वैशाली ताईला म्हटलं ना चहा आहे का म्हणून तयार, आणि सासूबाईंनी दिलं तर काय झालं? सुनच आहे मी त्यांची, माझा अधिकार नाही का या घरावर? हो बाई अधिकार तर आहेच या घरावर, तुझा अधिकार आहे. आत्याबाईवरही आहे, तर मग आत्याबाईला करून आत्याबाईलाच करायला लावत जाय तू. आत्याबाईचं आम्ही करतो आणि त्या तू करते. हा अहो वैशाली ताई, हे कशी आहे त्या पुष्पा काकूची सून नाही काय, तशा तू नाहीये. पण ते चल आता आपण जास्त इले डोक्यावर नाही घेत म्हणून सांगा, नाही तर हे काय कमी आहे? पाहिलं नाही काय तिच्यासारखीच राहते नाही? हो वैशाली ताई, आपण त्या पुष्पा काकूच्या सुनेसोबत बोलू नाही शकत काय? पण थोडेसे उद्धटच असते बिचारे होते आपल्याला, नाही काय? मी आता म्हटलं काय बोला म्हटलं बाबा हिच्यासोबत, एवढे उद्धट दिसू राहिली हे. आणि तसंही तिने आपल्याला पाहिलंच आहे आता. काऊन नाही बोलू शकत? बोलू शकतं. आता पाहिलं म्हणून काय झालं, सारे लोकच पाहत असते एकामेकाले, मग काय बोलत नसते काय? शेजारी पाजारी होय तर एकामेकाले पाहत नाही का कोण आलं कोणाच्या घरी कोण म्हणून? तर काय होते, तू कनी जाजो अन तुला भेटायचंच आहे ना, तिला बोलायचं आहे ना, तर चहा घ्या प्यायला घेऊन जा आपल्या घरी. चल म्हणा आमच्या घरी, नवीन पाहुणेला बोलवायची आमच्या इथं सवयच आहे म्हणा. नाहीतरी पुष्पा काकू करतेस ना, मैसून काय आहे, मैसून अशी आहे, मैसून तशी आहे. काय हो बापा बड्या करते. असून पाहिली तर कशी बोलते सासूले. हा किती बोलते बापा बापा. एवढं आपण बोललं तर काय माहित. आणि आपल्या घरच्या ऐकते का बिचारे वैशाली ताई? आणि ते पाहिना किती बोलते बापा. तुम्हाला मॅनर्स नाही का, असं नाही का, तसं नाही का, किती बोलते ती. बरोबर आहे ना, मॅनर्स नाहीच आहे इथल्या लोकांना, म्हणूनच म्हणते ती. बरोबरच बोलली. तुला सांगितलं का कोणा बोलायला मनात जबर जबर करायला जास्तीचं? त्यासोबत तर मी फुकट बोलत नाही, मग काय करू दे तुला बोलायची. झालं काय बिचारे तुमचं चालू? कधी बंद ठेवा काय तोंड तुमचं? हा बकऱ्या होय काय, निऱ्या बकर बकर करतच राहता. जेव्हा पाहिलं तेव्हा चरक चरक चालूच राहते. लोकांच्या घरात जाऊन पहा शांती वाटते, आमच्या घरात तर शांतीच नाहीये. हा असं वाटते का बस
आता बाई लोकांच्या घरची गोष्ट नका सांगू आम्हाला तुम्ही. कोणाच्या घरात आहे शांती? जा बरं त्या पुष्पा काकूच्या घरात. शांती आहे काय तर सुगन काकूच्या घरात जाऊन बाकी देख शांती आहे तर. हा, शांती फक्त नावालेच असते, नावच शांती ठेवू शकते माणूस, घरात शांती नाही ठेवू शकत. पण कायच्यासाठी चालू आहे तुमचं? किती वेळचा आवाज येऊन राहिला मला, मी बसली होती तिथं. मी म्हटलं चल जराशी बसतो म्हटलं वट्यावर जाऊन. तर काय होई बापा घरात चालू तर चालू चालूले चालू. मी म्हटलं जाऊन पाहतो आता येले काय चालू आहे ना काय नाही यायचं. अरे स्वयंपाक पाण्यावर ध्यान द्या, कामावर ध्यान द्या. ते नाही होऊन राहिले त्याच्याकडून. काय लेकरावर संस्कार पडून होते मोहिनी. हा, ते लेकरू त्यावानी चबर चबरच करत जाईन म्हटलं. आता बाई ज्याचं लेकरू त्याच्यावानीच होत असते. माझ्या लेकरू मायावानी चबराई जरी झालं कनी तर चालते मला. फक्त कनी असं नाही झालं पाहिजे ते याची झाकून ठेवा त्याची झाकून ठेवा. मला बरं वाटते माझ्यासारखं झालं ना तर चांगलंच आहे. हा, मुजोर म्हणत जाईन त्याला लोक, मुजोर चबऱ्या असं म्हणत जाईन त्याला लोक. हिंमत नाही म्हटलं कोणाची मनाची. हा, फक्त कोण म्हणावं तर खरी माय लेकराले मुजोर म्हणा चबऱ्या म्हणा, मग सांगतो मी त्याले. आता बाई कायची भाजी करू मग सांगा ना, स्वयंपाक करून घेतो म्हटलं आज. काऊन सरलंय काय भाजीचं? एवढ्याला भाजीचं आणून टाकते ना तुमचे सासरे. काय करता बाबा त्या भाजीचं तुम्ही? हा, घालू घालू ठेवून देता, सोडवता का त्याला? सडवासाठी आणते का ते एवढ्या महागाच्या भाज्या? करत जाई एक एक दिवस एक एक दिवस एक एक करा आपली. आता बाई पाहिली का तुम्ही पुष्पा काकूची सून कशी बोलते? किती मस्त बोलते ना सासूले. हा, आम्ही कनी बरं झालं असं बोलत नाही, नाही तर काय माहित तुम्हाला काय वाटलं असतं तर. तिची सून तिच्या कामाची, आपल्या कोण्या कामाची? तिला बोलव नाही तर काही करो. ते कशी बडाई चढाई करते, माई सून अशी बापानं माई सून तशी. कायले करावं मी म्हणतो एवढी बडाई? जशी आहे तशी आहे. पाहिली नाही का आता मार तारीफ करून राहिली होती. आता सून पाहिली तर साऱ्या लोकांच्या समोर बोलून राहिली बाबा. एवढी मोठी बेइज्जती करून राहिली. सारे जिंदगीची हेच कोणाला बोलत आली आणि आता सून तिले बोलून राहिली. नाही पण आता बाई त्याची सून कधी चांगलीच थंडी करून राहिली पण पुष्पा काकूची नाही का? तुला मोठी मजा येऊन राहिली नाही? आता बाई माझ्याकडे जाऊनच पाहत आहे तिले. काय मस्त दिसते ना ते, काय कपडे घालते. मस्त कपडे घालते ते. एवढूशे एवढ्या एवढ्या टांगा दिसते, लंब्या लंब्या पांढऱ्या पांढऱ्या उघड्या उघड्या कशा दिसते ते. आपल्याला तर शरमच येते बाबा असे कपडे घालायची. वैशाली ताई तुम्ही कधी मस्त भाजी बनवा. मी कधी भाजीच्या बहाण्यानंच जातो तिथं पुष्पा काकूच्या घरी भाजी द्यायच्या बहाण्यानं. माहीतच पडते तिची सून कशी बोलते, काय बोलते, कशी दिसते. आहे का नाही? पाहून ये तुम्ही. मोहिनी काय पाहायचं आहे तिला? बाई सारखी बाई आहे ते, जसं आपण आहे तसं आहे ते. हा, काय म्हणते तिला फक्त एवढे कपडे घालते ते, आपण पुरी साडी घालतो झालं. याच्या व्यतिरिक्त काय आहे तिला अजून? नाही नाही वैशाली ताई, शहरात राहते ते, एवढ्या मोठ्या शहरात राहते तर ते तिचं बोलणं तिचं राहणीमान किती फरक पडते. आणि आपण काय खेळातच राहतो. शेवटी आपल्याला खेळातलेच म्हणून कोणी. आपल्याला ना बसा उठायची हे आहे ना, कपडे घालण्याची ना खाण्यापिण्याची. मग तिला किती हे समजलं तुम्हाला? जाऊ दे बाई, ते जशी आहे तशी तिच्या जागेवर बरी आहे. आणि आपण जसं आहे ना आपण तसंच बरं आहे. आपल्याला तिच्यासारखं बनायची काही गरज नाही आहे बाबा. मला तर बिलकुल नाही आहे, मी तर जशी आहे तशीच बरी आहे. हो बसलेच राहण काय हो, मोबाईल पाहात काय आहे त्या मोबाईल मध्ये काय भेटते त्याच्यात पाहू. काय करू म्हणतो मग आता? हा, स्वयंपाक करू काय घरात? का चहा बनवू का झाडझूड करू? काय करू सांग. हे कायले करा लागते? आता सून पोरगा आलं जरा आवाज देता येत नाही का त्याले? हा, सून म्हटलं खोलीतल्या खोलीत दसली आहे, झोपलीच आहे अजूनही. झोपाचा टाइम आहे का ह्या? हा, जरा स्वयंपाक पाणी करावं का काही करा पाय ना. अशा सुना असते काय? लोकांच्या सुना जाऊन पहा बरं, पायटीच उठते म्हटलं, काम करते. हे पाय ना 12 वाजले तरी झोपलीच आहे. आता आवाज देऊ काय मी त्याला? शोभते काय मला त्याला आवाज दे ना? त्याच्या खोलीत जाऊन आवाज देऊ का त्याला मी? खोलीत कायले जा लागते व? बाहेरून नाही देता येत का आवाज? खोलीतच गेलं पाहिजे काय? बाहेरून आवाज जात नाही का खोलीत? अरे पण आवाज कायसाठी द्यायला लागते? काहून आपले हातपाय तुटले काय? हा, आपले हातपाय तुटले हाय नाही आपल्याला हातपाय? आतापर्यंत काय तेच करे काय इथं येऊन? मग तिच्या याच्यावर पाहिजे काय? तूच घे ना करून. आपल्याला काही जड थोडी आहे काही. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? आता मी म्हातारी झाली तरी मीच करू नाही? म्हणजे सुनीच्या हातचं कधी सुख घेऊ मी? सून तर राहतच नाही इथं, लग्न झालं तेव्हाची चालली गेली तिकडे. हा, आणि मग आता तिकून काय म्हणते आता आली तर का मी पाहू बी नाही सुनीच्या हातचं कसं बनते, काय बनते, तिला करता येते नाही येत म्हणून. म्हाताऱ्याचं म्हणजे जवानचं काय आहे पुष्पा त्याच्यात? हा, आपल्यालाच करणार आहे शेवटी मरेपर्यंत. ते काही आपल्याजवळ राहणार आहे काय? आज आहे उद्या नाही आहे. आता ही राहीन 2-4 दिवस चालले जाईल. मग हाय तोपर्यंत राहू दे ना, जसे राहते तसे. काय करतो नाहीतरी का आपल्या हातचा राहिला का तो आता? हा, तो काय ऐकणार आहे आपलं? त्याला म्हटलं का जाई रे तुझ्या बायकोला सांग तर काही करणार आहे काय तू आपल्या मतानं? मग त्याच्यापेक्षा म्हणून काही अर्थ आहे काय? तोंडाची वाफ वाया घालणं फालतू काही गरजच नाहीये. तू काही बोलू नको म्हणू नको, जेवढं तुझ्याकडून होते तेवढं कर आणि बस. अहो पण मी किती स्वप्न पाहिले होते व माया पोरासाठी मी सून आणन. हा, आणि माझ्या सुनीच्या हातचं गरम गरम जेवण म्हटलं, पण माझ्या नशिबात हे सुखच नाही बापा. लग्न केलं तेव्हापासून काय म्हणते, लग्न एक तर पोराने त्याच्या मनानं करून घेतलं, बरं केलं तर केलं असो, पण सुने घेऊन चालला गेला तिकडे दोघंही नोकरीवर बापा. त्याच्यात काय म्हणते तर आता पैसा किती काही कमावत असेल तर काय कामाची गोष्ट आहे? सुख पाहिलं तर कवडीच नाही माणसाले. असे स्वप्न काही पुरे होत नाही. आणि पुरे करायचे आहे ना तर तुला सांगतो मी, पैशाची काही कमी आहे काय? मी जातो ड्युटीवर आणि तू यापुरतं तर कमावतोस. त्याच्या काही पैशाची आपल्याला गरज नाही आहे. तू एखादी बैठवून घे, तुला गरमच जेवायचं आहे का नाही तर सुनीच्या हातचं जेवण काय त्या बाईच्या हातचं जेवण काय काही फरक पडत नाही.
असं समजायचं का सुनीच्या साथचं जीवन राहिलो बा. अन ठेवून दे एखादी बाई, काही कामाची गोष्ट नाही, सुनीच्या मागं काही लागू नको, ते काही करत नाही. म्हणजे मग माझं स्वप्न कधी पुरंच होईल नाही काय? हा, नातवाचं तोंड पाहायचं का स्वयंपाक करून खायचं, हा, सुनकरण बाण आणून देईन आपल्या जवळ, हे स्वप्न कधीच पुरे नाही होईल काय माईवाले? काय सांगावं बा आता, ह्या जन्मात होते का नाही होत, तर पुढच्या जन्मात होईन तर काय सांगा. तो तरी काय बरं कालपासून आला, तो जरासा आला काय, बसला काय, बाबा असं झालं का, बाबा तसं झालं, पहिले कशा गोष्टी करीतो, बोलते काय शब्दानं. मग पोरगच आपलं नाही तर सुनीवर काय आपण भरोसा करत बसाव. आपलं पोरगं बदललं व बदललं पुरंचं पुरं. हा, पुरं सुनीच्या मनानं होऊन गेलं पोरगं. जरा असं नाही राहिलं बापा आपल्या मताचं. किती स्वप्न पाहिले होते माझ्या पोरासाठी, पोरासाठी पाहिले आणि पोरीसाठी पाहिले. पोरगी तर त्या तिकडे जाऊन मेली कुठं होतं, अन पोरगं पाहिलं तर हे आलं बापा. आता आलं तर काय म्हणते, तर माय बाबाचं तोंड नाही पाहून राहिलं, कायसाठी आलं ना काय नाही. आपलेच कर्म खराब म्हणावं आता, नाही कर्मालेच दोष द्यावं देव माणसानं आता. जाऊ दे, जसं होते तसं चांगलंच होते म्हणते, तसंच आहे. कर बरं, कर लवकर लवकर, खा प्याचं कर बा, भूक लागली आता. आज ड्युटीवर काही जात नाही मी, आज घरीच राहतो. पण मला आज भूक लई लागली, दे बरं खाले दे काहीतरी. चहा पिलं तेव्हापासून काहीच दिलं नाही त्या मला खाले. हो बापा, आता करतो एखादा आवाज देऊन पाहिजे दिले. आली तर आली बापा बाहेर. प्रिया, 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 राहुल, राहुल रे. दे ना, किती आवाज देतो ते, एक आवाज देत नाहीत म्हटलं ते तुले. देऊन तर पाहतो. राहुल, उठ रे बाबू रे. ए राहुल, बघ ना रे, तुझी आई किती ओरडत आहे जोरा जोराने. तुला माहिती ना, मला आधीच त्रास होतो या आवाजाचा. सांग त्यांना काहीतरी, किती जोराने ओरडत आहे त्या मोठ्या मोठ्याने, माझ्याकडून सहन नाही होत आहे. आधीच तर त्यांना मॅनर्स नाहीये, त्यात नाही एवढा जोरा जोरात ओरडत आहे त्या. सांग त्यांना काहीतरी. अरे यार, जाऊ दे ना, झोपू दे ना यार, मला कायले उठून राहिली पालतू. प्रिया झोप ना, तूही झोप ना. झोपू दे ना, मला म्हटलं माझी सगळी झोप खराब करून ठेवली तुझ्या आईने. नॉनसेन्स कुठली. हा, तू बोल पहिले, तुझ्या आईला बोल आधी. मला बोलायचं नाही म्हणा, मला परेशान नाही करायचा. मला आवाज कशाला देत आहे त्या? त्यांची कामं करावी नाही त्यांनी. जाऊ दे बरं, तू आईवर लक्ष नको देऊ, झोपून राह. परेशान नको करू, मलाही नको करू आणि स्वतःही परेशान नको होऊ. झोपून राह बरं. प्रिया, प्रिया, काय करून राहिले बाबा, अजून उठून नाही राहिले ना, काही नाही, 12 वाजून गेले. झोपलेच आहे बापा, एवढा वेळ झोपत असते काय? कशाला ओरडतात ती बाई, कशाला माहितच नाही काही. का ओरडते एवढ्या जोरे जोरे, कशाला कल्ला करते? राहुल, राहुल. यार, आई झोपूही देत नाही, खूप परेशान करते. असं वाटून राहिलं विना कारण आलो इथं, काही गरजच नव्हती याची. मी पहिलेच म्हटलं होतं जाऊ नये म्हणून. खेळातली आई तुझी, हा, काही कळत नाही म्हटलं तिला की आपण उठवायचं नाही म्हणून. सून मुलगा थकलेले आहे की काही आहे प्रवासाने, एवढ्या दुरून आलो आपण, प्रवासाने थकलो नाही का? मग त्यांना कळत नाही का झोपू द्या म्हणून त्यांना परेशान परेशान करून टाकलं नुसतं. असं करत असेल ना तर मी नाही राहत इथे. चल आजच बुकिंग करा आणि चल आपल्या इथे. थांब, मी पाहतो काय म्हणते आई. तर तुझ्याकडनं होत असं पाहिलं तर पाहिजे, नाही तर मीच पाहतो म्हटलं तिथे येऊन. आता काय म्हणतात त्यात, नुसतं ओरडत आहे जोरा जोरा, काम नाही त्यांना काही. जसं जा आणि चांगला धडा शिकव तुझ्या आईला, विनाकारण ओरडत आहे. सांग त्यांना याच्यानंतर आवाज नाही द्यायचा म्हणा, जेव्हा उठायचं असेल ना तेव्हा बरोबर उठतो म्हणा आम्ही. आई, काय झालं, काऊन एवढा जोराजोराने कल्ला करून राहिली तू? तुला समजत नाही का एवढं का? काल आले हे प्रवासानं थकले असन, झोपू द्यावे, परेशान नाही कराव. कायसाठी आवाज देऊन राहिली तू एवढी? अरे मी म्हटलं 12 वाजले, उठत नाही का म्हटलं, स्वयंपाक पाणी नाही करत काय म्हटलं सुनबाई? हा, प्रिया काही करत नाही का म्हटलं बा? स्वयंपाक करायची थांबली हो मी म्हटलं सून करण बा स्वयंपाक. तिनं आता लग्न झालं तवाचाही स्वयंपाक नाही केला घरात. हा, पहिलं किचन सांभाळते ना माणूस, तर सुनीला पहिला स्वयंपाक करायला लागत असते. आता तिनं केला नाही म्हटलं, तर आता करण म्हटलं बा, म्हणून मी आवाज देऊन राहिली होती. बघ रे राहुल, स्वयंपाक करते का मी कधी? हा, अशी आहे तुझी आई, माझ्या मागे लागली स्वयंपाक करायच्या. म्हणजे त्यांना असं वाटते की मी जळाली पाहिजे. हा, म्हणजे मग त्यांना दुसरी सून आणायला बरं होते. मी जळली की म्हणूनच त्या मला म्हणत स्वयंपाक करायला. आणि मग बघत नाही का आपण टीव्हीत की सासू सुनीला कशी जाळून टाकते स्वयंपाक करता करता? तसा काहीतरी प्लॅन आहे वाटते तुझ्या आईचा. नाही नाही, असं असते काय? सुनीला काय सासू जाळून टाकते का बाबा? एवढी यानं सून आणली पोरासाठी आणि काय म्हणते तर तिला जाळून टाकन? असं नसते, त्या जुन्या होत्या तशा सासवा. आता आहे काय? आणि मी कायले असं सोचून बाबा? याच्यासाठी नाही म्हटलं. आता बा तू आली घरात तवाची तिकडे चालली गेली म्हटलं, तर ते हातचं काहीच नाही खाल्लं आम्ही, खाऊन नाही पाहिलं. म्हणून म्हटलं का कर बा आज काही, तू करशील तर आम्ही खाऊन पाहिन म्हटलं, म्हणून तुला आवाज दिला बापा. आई, ते स्वयंपाक करतच नसते, घरीच तर स्वयंपाक नाही करत. घरीच तर बाई लावून दिली आहे स्वयंपाक करायसाठी. हा, तिले ड्युटी करून तिच्याकडून स्वयंपाक करणं होते काय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिले काम करायला लागते. मग आणि एवढा पैसा कमावतो आपण, तर काय करतो त्याचं? मग एक बाई नाही ठेवू शकत काय स्वतःच्या सुखासाठी? अरे पण आता तिथं नाही करत, पण आता इथं तर करू शकते ना. 1-2 दिवस तर आम्हाला खाऊ घालू शकते करून. का बरं एवढ्या दिवसाची उपाशी आहेत का तुम्ही, की आता माझ्याच हातचं खावं लागेल तुम्हाला? स्वतः करता येत नाही का तुम्हाला? स्वतः करा ना, स्वतः करा आणि स्वतः खा आणि आम्हाला पण द्या. आम्हाला कशाला परेशान करत आहे? झोपला आहे तर झोपू द्या ना. नुसतं परेशान परेशान करून ठेवून दिलं आम्हाला, नुसतं डिस्टर्ब करत आहे. झोपेतून नुसतं जाग येते तुमचा, आवाज येते कानात, नुसतं कानात आवाज फिरते माझ्या.
आई तिला नको सांगू कोणते काम, तिला कोणते कामं करता येतच नाही. हा पहिलेपासूनच नाही येत. ते काय म्हणते लग्न करायच्या वेळेसही तिनं मला सांगितलं मला कोणते कामं येत नाही, फक्त पैसे कमावता येते तिले. मग आता तिले काय म्हणू मी काम कर म्हणू? तिला इथं काम करायला आणलं काय आई? म्हटलं चल आता 4-8 दिवस गावात कसं आहे गावातलं वातावरण, गावातले लोक कसे आहे. आता तुम्ही जर असंच इम्प्रेशन पाडाल तर ते काय म्हणन का नाही गावातले लोक चांगलेच नाही आहे म्हणून, लोक वाईटच असते म्हणून खेड्यातले लोक. पहिलेच लोकांचा गैरसमज झालाय का खेड्यातले लोक चांगले नसते म्हणून. त्याच्यात आता तुम्ही अजून त्याच्यावर भर टाकून राहिले. असं काय रे, आता तिला सांगू नाही आहे ना. बराच बदलला रे राहुल तू. हा पहिले नव्हता असा. हा पाय बरं किती बदलून गेला बापा बापा. मी म्हटलं माय राहुल पहिल्यासारखा असं म्हटलं, पण पुरा बदलला. काहीच नाही राहिला पहिल्यासारखा. सुनीच्या मनानं मनानं बोलू 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 जशी ते शिकवते कनी तसाच बोलतो तू. पाहिलं व आपलं पोरग. पाहिलं मी सारस तुला म्हटलं ना मी आपल्या हातानं कर म्हणून. तूच तर होय सुनीला उठवतो आणि पोराले उठवतो. तुला पहिलंच म्हटलं त्याच्या नादी काही लागू नको, आपल्यासाठी कर. ते जेव्हा उठतीन तेव्हा खातीन, नाही तर नाही खातीन. असं कसं नाही खाणार? हा खाणार का नाही? कशाची भाजी बनवली तुम्ही? मला चिकन पाहिजे. चिकन चिकन आणून द्या मला. चिकन खायचं चिकन बापा? आम्ही नाही खात चिकन, आम्ही पाहिलंही नाही कधी. आणि आमच्या घरात चिकन न मटन न हे न ते बनत नसते. खात नाही आमच्या घरात कोणी. पुष्पा काकू काय करून राहिले तुम्ही? आम्ही हे कधी आली कडे सारा ऐकलं तर असं नाही ना म्हणून कशी बोलते म्हणून सोन पुष्पा काकूले. काही नाही हो मोहिनी, बसली होती काऊन काय म्हणत होती तू? काकू हे भाजी आणून दिली होती तुम्हाला, पनीरची भाजी केली आज. तर आत्याबाई म्हणे नेऊन दे म्हणे पुष्पा काकूच्या घरी, म्हणून आली होती मी घेऊन. असं काय? बरं आण ना मग, आण ठेव मग इकडे. ते जाऊ द्या, आधी पहिले तुम्ही चिकनची भाजी बनवा. मी जेवणार नाही तर तुम्हाला आधी सांगून देते आता. अशी आहे पुष्पा काकूची सोन, कशी बोलते. हा मी तरी एवढं आमच्या सासूला एवढं बोलत नाही. पहा मग आता उद्याचा व्हिडिओ. आणि खरंच आता पुष्पा काकू चिकन बनवते काय तर माहित तर पडते सुनीसाठी. त्याच्या घरात खात तर नाही, पण आता ते बनवते का काय करते माहित पडते नाही. भेटू मग आता आपण उद्या. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली त्यालाही सपोर्ट करा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला नका विसरत जाऊ. चला मग भेटू आपण उद्या आता.